एकनाथांनी थोडासा वाद घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांची एवढी प्रकरणं बाहेर 15 दिवस झाली की तो माणूस जो पळाला मागे तो परत येणारच नाही. हेच तर चालतंय राजकारणामध्ये सध्या. सामाजिक न्याय विभागाचा निधी हा दलित, शोषित, पीडित लोकांचा निधी आहे आणि केवळ इथली दादागिरी ही नेहमी ह्या समाजातल्याच बांधवांवर आणि भगिनींवर येते. सामाजिक न्यायाचा निधी कायम म्हणजे वर्षानुवर्ष मी बघतोय. पहिला हातोडा, पहिली कुऱ्हाड सामाजिक न्याय, दुसरी कुऱ्हाड आदिवासी आणि तिसरी कुऱ्हाड ओबीसी. म्हणजे ज्यांची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 75 ते 80% आहे त्यांच्या निधीवरच तुम्ही हात घालता. तुम्हाला या समाजाबद्दल प्रेमच नाही आहे. तुम्हाला या समाजाबद्दल ना आदर आहे, ना प्रेम आहे, ना आपुलकी आहे. आणि हा संविधानिक प्रावधान आहे त्याच्यासाठी, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे निधीसाठी. मला शिरसाट साहेबांबद्दल काही बोलायचं नाही. मला त्यांची कीव वाटते, कीव. एका लढवय्या शिवसैनिकाला कशी शेळी करून टाकली आहे याचं उदाहरण शिरसाट आहे. सर, सातत्यानं हा सगळा निधी वळवला जातोय आणि एकीकडे निधी वळवला जातोय तर दुसरीकडे सरसकट धोरण निवडणुकीमध्ये आखलेलं होतं लाडक्या बहिणींकरता, त्या मात्र सातत्याने कपात होत चाललेली आहे. अहो असं आहे की या पूर्ण महाराष्ट्राचा आर्थिक गाडाच विस्कळीत झालाय. 57,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आणि त्याच्या आधीची 48,000 कोटीची तूट, म्हणजे 1,05,000 कोटी रुपये आणणार कुठनं? ए तुझ्यासाठी 2,000 कोटी ठेवलेत, ए तुझ्यासाठी पण ठेवलेत, ए तुझ्यासाठी 1,500, ए तुझ्यासाठी 1,000. अरे आहेत कुठे? मग कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, हे बघ तुझ्यासाठी ठेवलेत, ऍडव्हान्स तुला देतो. कोणाला काय मिळत नाही. पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5 ते 10 कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतील. निधीच मिळाला नाही, कामं केलेली आहेत, लोकांच्या उधाऱ्या वाढल्या आहेत, बँकेचं लोन भरावं लागतंय. कुठं आणणार आहेत पैसे? सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करतायत. या महाराष्ट्राचा आर्थिक गाडा उद्ध्वस्त झालाय, चिखलात रुतलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.